यांच्याबद्दल काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागेल. मग कोणता निर्णय घेतला आणि बैठक बोलावली कोणी? नाही, आमचं तर मत होतं युतीबरोबर जावं. युतीबरोबर जावं म्हणजे एकदा तुम्ही एकाला फसवलं, दुसऱ्यांदा दुसऱ्याला फसवायचा पण निर्णय घेतला म्हणजे तुम्ही दोनदा हे काम करण्याचा प्रयत्न केला. परंतु नंतर तुमचा मोह काही सुटत नव्हता खुर्चीचा. मग 12 लोकांना इकडे डिस्क्वालिफाय केलं. त्यानंतर आणखी जो प्रयत्न होता काही लोकांना केसेस काढून जेलमध्ये टाकण्याचा, 20, 25, 30 बीजेपीचे आमदार फोडण्याचा, हे कसलं कशाचं होतं काय? म्हणजे तुम्ही सांगता फोडाफोडीचं राजकारण केलं. तुमचं तर काम चालूच होतं फोडाफोडीचं. मनसे काल परवा राज ठाकरे साहेब म्हणाले तुम्ही तर आमचे पहिले नगरसेवक फोडण्याचं काम तुम्ही केलं. मग तुम्हाला काय अधिकार आहे फोडाफोडीच्यावर बोलायचं? तुमचं 5 वर्षाची खुर्ची मजबूत राहावी याचं सगळं प्लॅनिंग तुम्ही करत होता. शिवसेनेचं खच्चीकरण होत होतं, शिवसैनिकांचं खच्चीकरण होत होतं. बाळासाहेबांना जे आवडलं नाही ते तुम्ही केलं. बाळासाहेबांचे विचार सोडले. मग आम्ही काय केलं? हे असंच राहिलं आणि या गोष्टी माझ्यासमोर घडत होत्या आणि माझा एकच उद्देश होता, आपण पुन्हा शिवसेना भाजपचं सरकार स्थापन करू जे लोकांच्या मनातलं आहे. आणि म्हणून आम्ही सरकारमध्ये असताना सरकार सोडण्याचं काम केलं, सरकारला ठोकर मारण्याचं काम केलं, सत्तेला ठोकर मारण्याचं काम केलं. आम्हाला काय माहित होतं पुढे काय होणार, पण आम्ही ते हिंमत केली, धाडस केलं आणि आज लोकांच्या मनातलं सरकार जे बाळासाहेबांना अपेक्षित आहे ते सरकार आम्ही स्थापन केलं 2 वर्षापूर्वी. 15 जागा तुम्ही घेतल्यात, पण काही जागांवरती तुम्हाला उमेदवार भेटत नाही असं विरोधक म्हणत होते, म्हणून शेवटपर्यंत राहिलं. ठाण्यामध्ये भाजप आग्रह होती की आम्हाला ही जागा हवी आहे. ठाण्यासाठी रस्सीखेच झाली. वायकरांना तुम्ही उमेदवारी दिली, यामिनी जाधवांना उमेदवारी दिली, ज्यांच्यावर आरोप झाले आहेत. म्हणून हे लोक तुमच्याकडे दबावाखाली आले. वायकरही म्हणाले की माझ्यावर दबाव होता, जेल किंवा इथे येऊन निवडणूक लढायची, म्हणून हा निर्णय घेतला. तुम्ही दुसऱ्या दिवशीचं त्यांचं तुम्ही सांगत नाही, तुम्ही एकच बाजू सांगता. आणि तुम्हाला मी सांगतो, आमच्याकडे कॅन्डिडेट एवढी स्पर्धा होती की आम्हाला तिकीट तर एकच आहे. शेवटी निर्णय घेण्याची जबाबदारी माझी. खूप कसरत करावी लागते. आणि तुम्हाला मी सांगतो, आता जे लोक जे परसेप्शन तयार करत आहेत तुम्हाला नक्की कळेल 4 तारखेला निर्णय लागल्यावर. किती कसरत करावी लागली या 15 जागांसाठी? कारण 15 जागांना कसरत नाही. अरे बाबा, तो उमेदवारी जाहीर करायला 15 जागांना कसरत करावी लागली नाही. उमेदवार आमच्या संमतीने झालं, सगळं झालं. आणि कुठलाही समन्वय आमच्यामध्ये सगळ्या समन्वयाने झालेला आहे. एकापेक्षा